पोळी, खीर आणि गरम भात, त्यावर चितळे तुपाची धार. सणासुदीला हाच सात्विक आहार. आजच घरी आणा चितळे तूप, शुद्ध, साजूक आणि कणीदार. राधानगरी तालुक्यातील कसबा तारळी जिल्हा परिषद मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीच्या सौ स्नेहल शेखर भैयासाहेब पाटील यांनी आपल्या प्रचाराचा शुभारंभ मंगळवारी रात्री उशिरा केला. कार्यकर्ते, महिला व नागरिकांच्या उपस्थितीत प्रचाराचा प्रारंभ उत्साहात पार पडला. यावेळी बोलताना स्नेहल पाटील म्हणाल्या की मतदारसंघातील मूलभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण आणि युवकांसाठी रोजगाराभिमुख उपक्रम यांना प्राधान्य देण्यात येईल. केंद्र व राज्य सरकारच्या विविध विकास योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील राहीन. त्यासाठी जनतेने मला निवडून द्यावे असे आवाहन त्यांनी केले. समारंभापूर्वी स्नेहल शेखर भैयासाहेब पाटील यांनी रात्री गावातून भव्य पदयात्रा काढली. यावेळी राधानगरी तालुका धनंजय महाडिक युवा शक्तीचे अध्यक्ष शेखर भैयासाहेब पाटील म्हणाले की मी या मतदारसंघात खासदार धनंजय महाडिक यांच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांचा निधी दिला आहे. मतदारसंघात कुस्त्यांची मैदाने, आरोग्य शिबिरे, युवकांना रोजगार, दहीहंडी स्पर्धेचे आयोजन, आरोग्य शिबिराचे आयोजन, शेकडो वृद्ध नागरिकांना मोफत डोळ्याचे ऑपरेशन करून दिले आहेत. अनेक अपघातग्रस्त लोकांना उपचार दिले आहेत. भविष्यात या मतदारसंघात मोठमोठ्या कंपन्या आणून येथे रोजगार मेळावा घेणार आहे. मी केलेल्या विकास कामाच्या जोरावर माझ्या पत्नी स्नेहल शेखर भैयासाहेब पाटील यांना निवडून आणण्यासाठी या मतदारसंघातील नागरिकांनी त्यांच्या पाठीशी उभे राहावे आणि जनतेने त्यांना निवडून आणल्यास या मतदारसंघाचा कायापालट करू असे सांगितले. प्रचाराच्या वेळी भाजपचे पदाधिकारी, स्थानिक नेते, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सौ स्नेहल शेखर भैयासाहेब पाटील यांना नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून आले. कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील. तसेच तुम्हा सर्वांचा हक्काचा असा माणूस असणारे तुमचे माननीय श्री शेखर पाटील भैयासाहेब यांनी आज युवा शक्तीच्या असो किंवा स्वराज्य ग्रुपच्या माध्यमातून लोकांचे खूप असे सामाजिक कार्य केले आहे. तसेच यापुढेही ते सामाजिक कार्य करत राहतील. या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शासकीय कामे करण्याची मला तुम्ही संधी द्यावी एवढेच सांगते. सर्वांनी मला साथ द्या आणि तुम्ही ते उपस्थित राहिल्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार व्यक्त करते आणि धन्यवाद देते. कसबा तारळे गावामध्ये मला वाटते माझ्या एकट्याचाच अर्ज दाखल झालाय. माझ्या एकट्याचा म्हणजे स्नेहल पाटील यांचा. खरं तर गेली 15 दिवस आम्ही प्रचाराच्या माध्यमातून दौरा झाल्यामुळे जास्त बोलता येत नाही, आवाज बसलाय. पण आणि एक दुसरी दुर्दैवी घटना घडली. आपल्या शेजारीच 1-2 तासापूर्वी आपले दत्तात्रय पाटील जेनाळे यांच्या आई या ठिकाणी मयत झालेले आहेत. त्यामुळं थोडासा मेसेज गावाला आणि विभागाला उलटा गेला की या ठिकाणी मयत झाल्यामुळं हा कार्यक्रम रद्द झाला आहे. तरीसुद्धा जी लोक आधी उपस्थित झाली त्यांना सांगितलं की ठीक आहे, आता आहे तर हा कार्यक्रम घेता येत नव्हता, परंतु आपण एवढ्या लोकांना निरोप दिला आहे आणि एवढी लोक एवढ्या लांबून मनापासून आल्यात, त्यामुळे हा कार्यक्रम पुढे चालू ठेवायचा अशा हिशोबानं हा कार्यक्रम होतोय. खरं तर राजकारण करत असताना तुम्हाला माहिती आहे की घरातील व्यक्ती, त्याचबरोबर गल्लीतील, त्याच्यानंतर गावातील आणि त्याच्यानंतर तालुक्यातील आणि मग जिल्ह्यातील अशा लोकांचं पाठबळ लागतंय. आणि मग हे पाठबळ हे मिळवण्यासाठी अनेकांनी घरं अशी आपली धुळीस घालवलेली आहे. सामाजिक कार्याच्या नावाखाली या ठिकाणी बरेच असे युवा नेते होऊन गेलेत आणि बरेच त्यांनी घरावर कर्ज काढून अगदी नाद सोडून पुन्हा सामाजिक कार्य बंद करून आपला व्यवसाय टाकून त्या ठिकाणी थांबलेले असे बरेच या ठिकाणी आपण सामाजिक कार्यकर्ते जिल्ह्यात, महाराष्ट्रात बघितले. आणि मग मला सांगायला सार्थ अभिमान वाटते की मी सुद्धा सामाजिक कार्य करत असताना या ठिकाणी कसबा तारळे गल्लीतून
या गावातून आणि तालुक्यातून आता जिल्ह्यात माझे एक शेखर पाटील भैयासाहेब या नावाने एक चांगली ओळख निर्माण झाली आहे. आणि मग एवढी 15 वर्ष यशस्वी मी या ठिकाणी काम करत असताना खरोखर मला आनंद होतोय की माझ्या नावानं एक वेळा RTO ऑफिसला गाड्या सुटतात. आणि दुसरं म्हणजे या ठिकाणी कोणत्याही आरोग्याची या ठिकाणी मदत असू दे, शासकीय मदत असू दे, शैक्षणिक असू दे, सांस्कृतिक असू दे, म्हणजे कोणतीही मदत, अगदी पोलीस स्टेशन कोणतंही या जिल्ह्यातलं असेल तर वैयक्तिक शेखर पाटील भैया बोलतोय म्हटल्यानंतर त्या ठिकाणी रिस्पेक्ट आणि मनापासून या ठिकाणी मदत केली जाते. हीच या ठिकाणी खरी ओळख आहे. तुम्हाला माहिती आहे राजकारणामध्ये 2 माणसं तुम्ही गाडीत बसवून दाखवा, 2 माणसं बसवायची म्हणजे तर 1 तास तुमच्याबरोबर होते तर दुसऱ्या तासात त्यांचा मोबाईल स्विच ऑफ होतोय, कुठं काय होतात कळत नाही. आणि मग जो विश्वासाने पुढे राजकारणी माणूस चालतोय आणि मग त्याच्या डोक्यामध्ये मुंग्या सुटतात की आपली जवळचे 2 माणसं गायब झाले. तर या ठिकाणी मी उदाहरण दिलं 2 माणसांचं. तुम्हाला माहिती आहे की मी गेली 15 वर्ष सामाजिक कार्याच्या माध्यमातून स्वराज्य ग्रुप महाराष्ट्र राज्य हे नाव देऊन मी एक संस्था काढली. त्या माध्यमातून मी हजारो लोकांची कामं केली, पण ती कधी मी असं उघडीच सांगलं नाही. शक्य होईल तेवढं त्या लोकांच्यात आणि माझ्यामध्येच हा विषय माहीत पाहिजे. कारण मला कुठलंही असं मोठेपणा करून या ठिकाणी माणुसकी किंवा या ठिकाणी आपली स्वतःच्या अर्थी स्वतः ओवाळून घेणं हे मला बरं वाटत नाही. आज तुम्हाला माहिती आहे कसबा तारळे गाव फार मोठं आहे, परंतु या गावातून प्रत्येक घरामध्ये प्रत्येक माणूस मोठा आहे. या गावामध्ये पाटलांची संख्या जास्त आहे. या गावाच्या ताकदीवरती अनेक राजकारणी लोक मोठे झाले. या गावाच्या ताकदीवरती अनेक सभापती झालेत, कारखान्याचे संचालक झालेत, चेअरमन झालेत, बरेच लोक राधानगरी पंचायत समितीमध्ये सदस्य झालेत. परंतु आजची अशी वेळ आहे की कसबा तारळे गावामध्ये जिल्हा परिषदेला फॉर्म भरायला कोण तयार नाही माणूस. मला पण अजून काय त्याची भानगड समजलेली नाही. परंतु मी एक विचार केला की आपण 15 वर्ष मनापासून काम करतोय. आज बघितलं तर माझ्यासारखे युवक आज जर बघितलं तर वेगवेगळ्या मार्गाच्या माध्यमातून भटकत आहे. म्हणजे काय, काही लोकांना रोजगार नाही म्हणून दुसऱ्याकडे कामाला जातात, काही युवकांना रोजगार नाही शेती करतात. माझ्या बरोबरचे काही युवक आहेत तर त्या ठिकाणी बघितलं तर दुसऱ्याच्या या ठिकाणी नेहमी संगतीत राहून काही ना काहीतरी शिकायचा प्रयत्न करतात. परंतु या ठिकाणी बघितलं तर 70% लोकांना किंवा युवकांना यश नाही. आज जर ही माणसं बघितलं तर हे एवढं सोपं नाही. आजच्या कंडिशनला, आजच्या राजकारणाच्या या घडीला 10 माणसं गाडीत बसवायचं म्हटलं तर 10 जणांचा 10 विचार आणि गाडीत बसतपर्यंत कुणालाही कुणाचा विश्वास नाही. खरं ही परिस्थिती आजची आहे. आज बघितलं तर स्वार्थापोटी जर स्वार्थ असेल तर या ठिकाणी माणसं तुमच्या पाठीमागणे यायचा प्रयत्न करतात. स्वार्थ नसेल किंवा त्यांचा काही फायदा होत नसेल तर कोणीही तुमच्या बरोबर येणार नाही. आज खरं तर बघितलं तर ही आजची जी सभा आहे ती अतिशय मोठी आणि जबरदस्त झाली असती, परंतु अजून आम्ही आज फॉर्म भरलाय, अजून निश्चित नाही. जवळजवळ कसबा तारळे मतदारसंघामध्ये 80% लोकांच्या मनामध्ये असा विचार आहे की शेखर पाटील भैया हे मनापासून काम करतात. गेले अनेक वर्ष ते खासदार धनंजय महाडिक साहेबांच्या वर, आदरणीय अरुंधती महाडिक वहिनींच्या वर या ठिकाणी काम करत आल्या. अनेक सामाजिक कार्य मी केलेले आहे. अनेक लोकांचे डोळ्याचे ऑपरेशन मी प्रत्येक वर्षी करतोय. अनेक लोकांचं मी या ठिकाणी आरोग्याचं काम करतोय. अनेक लोकांचं मी पेन्शन चालू केली आहे. अनेक लोकांचं मी या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यातून आणि जिल्ह्याच्या बाहेर सुद्धा ऍक्सिडेंट झालेत त्या ठिकाणी 20 ऍक्सिडेंट झाले तरी या 10 वर्षात त्या ठिकाणी मी मदत केली आहे. अनेक युवकांनी या ठिकाणी योग्य मार्गदर्शन दिलेलं आहे. आणि मग हे सगळं करत असताना हे अजून मी किती दिवस करणार असं, कारण तुम्हाला माहिती आहे हे सगळं करत असताना खर्च आहे. आज जर 2 माणसं हॉटेलमध्ये घेऊन जायचं म्हटलं तर आपल्याला एक 100 रुपये खर्च आहे. आणि हे 100 रुपये मिळवायसाठी आपल्या आई बहिणी दिवसभर शेतात किंवा या ठिकाणी घरचा व्यक्ती दिवसभर शेतात राबून त्याला 100, 150, 200 रुपये या ठिकाणी त्याला मिळण्यासाठी तो धडपडतोय. आणि मग राजकारणातला माणूस यायचं म्हटलं
माझ्यापेक्षा आणि अनेक राजकारणी माणसांच्या पेक्षा अनेक घराघरात मुलं घडलेले आहेत. अतिशय हुशार, अतिशय चांगली, बरेच त्यांच्या मनामध्ये चांगले चांगले विचार आहेत. आपले गाव सुंदर असावे, आपल्या गावामधील युवकांना, प्रत्येक युवकांना नोकरी मिळावी, आपल्या गावचा प्रत्येक युवक हा प्रत्येक आई वडिलाचा एक आदर्श मुलगा म्हणून घडावा. परंतु हे सगळ्यांच्या मनामध्ये शक्य नाही. आज मी सुद्धा हे राजकारण किंवा समाजकारण करत असताना माझे सुद्धा बरेच जणांनी पाय बांधायचा प्रयत्न केले. मी आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं सांगतो मनापासून की आपली ही विठलाई देवी आहे, हिच्यापाशी अखंड महाराष्ट्राचा आणि या पूर्ण आपल्या जे कसबा तालुका गावासह तालुक्याच्या या ठिकाणी श्रद्धेचे लोक येणार आहेत आणि तिच्यापाशी या ठिकाणी दरबार भरतो आणि न्याय आहे. बरेच लोकांनी मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला सर्वांना माहिती आहे या ठिकाणी चांगला आंबा, चांगल्या झाडाच्या आंब्याला या ठिकाणी दगड मारतात लोक. माझ्याबद्दल 80% लोक या ठिकाणी चांगलं नाव काढणार आहेत, परंतु कुठंतरी बोटावर मोजण्यासारखीच लोक, कारण एक तर त्यांच्या नशिबात हे सगळ्या गोष्टी मिळत नाही. आज बघितलं तर मी जिल्ह्यामध्ये आज माझ्या मनात सुद्धा नाही की बाबा मला गावामध्ये स्थान, कुठल्याही एखाद्या युवकाला गावामध्ये स्थान मिळालं जातं, पण मला खऱ्या अर्थानं आनंद होतोय की गावामध्ये असून, तालुक्यामध्ये असून, संबंध जिल्ह्यात मला कानाकोपऱ्यात लोक नेतात. कारण का की एक आदर्श व्यक्ती आहे शेखर पाटील भैया, आजपर्यंत आपल्याला मदत करतात. कोणाचाही वाढदिवस असला, अगदी गरीब मुलाचा, तिथपर्यंत मी स्वतः पोहोचतोय. आज तुम्हाला माहिती आहे घरातल्या नातेवाईकाशिवाय, रक्तातल्या माणसाशिवाय कोण कोणासाठी वेळ देऊ शकत नाही. आज बघितलं तर एवढी लोक या ठिकाणी प्रेमानं आल्यात. आज एक घटना घडली त्यामुळे काही लोक थांबली गेली, कारण मला सुद्धा बातमी समजल्यावर या ठिकाणी दुःख झालं. कारण एवढा मोठा चांगला कार्यक्रम असताना तिची घटना घडली, ही घडा नको पाहिजे, पण ठीक आहे, वृद्ध महिला होत्या, वयस्कर होत्या आणि त्यांची घटना घडली. परंतु आज स्नेहल पाटील यांचा उमेदवारीचा अर्ज भरलेला आहे, त्यांचं पण काम चांगलं आहे. तुम्हाला सर्वांना माहिती आहे आज कसबा तरळे गावामध्ये अनेक लोक घडली, त्या माध्यमातून प्रत्येकानं काही लोकांना रोजगार द्यायचा या ठिकाणी विचार केला, काही लोकांना या ठिकाणी भोगावती कारखान्याच्या माध्यमातून रोजगार द्यायचा प्रयत्न केला. परंतु माझी इच्छा अशी होती की तो काळ मला असं ऐकून माहिती आहे की कसबा तरळे गाव हे आपले बाजारपेठेचं गाव आहे. कुरुकली जे कॉलेज आहे, ते कुरुकली जे कॉलेज आहे ते आपल्या कसबा तरळेमध्ये होणार होतं, परंतु काही लोकांनी इथं सांगितले की काही त्याची आवश्यकता नाही आणि ते कुरुकली कॉलेज आपलं भोगावतीच्या पलीकडे गेलं. आज जर ते कुरुकली कॉलेज इथं असतं तर आपल्या कसबा तरळेतल्या मुलांना किंवा साईडच्या या ठिकाणी छोट्या मोठ्या वस्तीला त्याचा आपल्याला लाभ झाला असता. निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज.